हाय एव्हरीवन, फ्लेवर्स अँड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज शेअर करणार आहे पनीर बटर मसाला रेसिपी. ही रेसिपी घरी बनवल्यास अत्यंत चवीची आणि हॉटेलपेक्षाही अप्रतिम चवीची लागते. चला तर पाहूया पनीर बटर मसाला रेसिपी. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहेत. बटर 2 चमचे घालायचे आहेत. त्यात दालचिनीचा 1 तुकडा घालायचा आहे. 4 वेलची घालायची आहेत. 4 ते 5 काळी मिरी घालायची आहेत. 4 लवंगा घालायचे आहेत. 1 तमालपत्र घालायचे आहेत. 4 कांदे मोठ्या साईजचे कापलेले घालायचे आहेत. कांदे चांगले परतून घ्यायचे आहेत. 3 मोठे टोमॅटो कापून घालायचे आहेत. ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहेत. लसूण घालायचे आहेत. 1 पूर्ण मोठा कांदा घालायचे आहेत. आलं घालायचे आहेत. मिरची 4 ते 5 घालायची आहेत. काजू 10-12 घालायचे आहेत. नंतर झाकण ठेवून थोडा वेळ वाफ येऊ द्यायची आहे. वाफ आल्यानंतर परत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्यात अर्धी वाटी दही घालायची आहे. सर्व साहित्याबरोबर दहीसुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. मिक्सरमधून वाटलेला हा मसाला एका गाळणीने गाळून घ्यायचा आहे. थोडा थोडा सर्व मसाला गाळून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपला सर्व तयार झालेला आहे. मसाला गाळून घेतला आहे. पनीरचे चौकोनी तुकडे करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. परतून घ्यायचे आहेत. पाव चमचा तिखट घालायचं आहे वरून. आणि परतून घ्यायचे आहेत. पनीर जास्त फ्राय करायचं नाही, मऊच ठेवायचं आहे. आता पनीर काढून घेऊ. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. 2 चमचे बटर घातले आहे. बारीक केलेला कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. त्यात 1 चमचा बारीक केलेलं आलं घालायचं आहे. 2 चमचे बारीक केलेले लसूण घालायचे आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा छान फ्राय झाला की त्यात 2 चमचे तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. गरम मसाला घालून त्यात तयार केलेली ग्रेव्ही घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे.
1 चमचा जिरे पावडर घालायची आहे. 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे. ग्रेव्हीला चांगलं ढवळत राहायचे आहे. उकळी आली की त्यात पनीरचे तुकडे घालायचे आहेत. पनीर घालायचे आहेत आणि ग्रेव्ही छान उकळून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. ग्रेव्ही छान उकळत आली की त्यात कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी हाताने चोळून बारीक करून घालायची आहे. अर्धा चमचा घातली आहे. पनीर बटर मसाल्यामध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे चव छान येते. उकळत आलं की त्यात क्रीम घालायचं आहे. अर्धी वाटी क्रीम घालायचं आहे. मी अमूलचं क्रीम घातलं आहे. तुम्ही घरचं सुद्धा घालू शकता. पनीर बटर मसाल्यामध्ये क्रीम घातल्यामुळे चव चांगली लागते. हॉटेलपेक्षाही चव चांगली लागते. छान तयार होतं पनीर बटर मसाला. थोडा वेळ उकळू द्यायचा आहे. ग्रेव्ही चांगली शिजली की गॅस बंद करायचा आहे. पनीर बटर मसाला आपण चपातीबरोबर, नानबरोबर, रोटीबरोबर आपण खाऊ शकतो. अप्रतिम चवीचा असा हा पदार्थ आहे. तुम्ही नक्की तयार करून बघा. आवडेल तुम्हाला. आता आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गार्निशिंग करून घेऊया. एका बाउलमध्ये पनीर बटर मसाला काढून घेतला आहे. अमूल क्रीमने गार्निशिंग करून घेतलेलं आहे. क्रीम घातल्यामुळे पनीर बटर मसाल्याची चव खूप छान येते. खूप छान लागते. घरच्या घरी तयार केलेलं क्रीम असेल ते सुद्धा चांगलं लागतं. ते सुद्धा आपण वापरू शकतो. क्रीम वापरल्यामुळे छान गोडसर चव येते. आता पनीर बटर मसाला खाण्यासाठी तयार आहे. नवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. पनीर बटर मसाला नक्की बनवा आणि खा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. थँक यू.